पुन्हा एकदा तयारी 10वीची या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत। दुपारी 5:30 वाजता सुद्धा हा कार्यक्रम पुन्हा दाखवला जातो, तो बघायला विसरू नका। सोबत आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv, याला सुद्धा भेट द्यायला विसरू नका। सुशांत भातुकडे कोल्हापूरहून आपल्याशी बोलतोय। सुशांत, प्रश्न विचार तुझा। सुशांत भातुकडेचा फोन आहे। सुशांत, प्रश्न विचार। हा हॅलो सुशांत, प्रश्न विचार तुझा सलग। हॅलो हॅलो पूरक पटाचा जो प्रश्न आहे त्याच्यात पूरक पटांमध्ये जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कहाणी लिहायची की प्रश्नांची उत्तरे लिहायची? कहाणी जर तुझी भाषा व्यवस्थित असेल तर कहाणी लिहायला काही हरकत नाही। कहाणीमध्ये पात्रांची नावं लिहिली पाहिजे आणि ती कोणती कहाणी आहे, जपानची आहे, रूसची आहे का भारताची आहे, ते 3 प्रकारच्या कहाण्या आहेत त्याच्यात। 6 पूरक पठणामध्ये पाठ आहेत, तर त्यानुसार तुला जर कहाणी लेखन चांगल्या प्रकारे येत असेल तर तू ती कर, किंवा 2 प्रश्न विचारलेले असतात, 4-4 मार्क असतात, जे चांगलं येतं ते तुम्ही लिहायला पाहिजे। अमोल पाटील जळगावहून बोलतोय आपल्याशी। अमोल, प्रश्न विचार तुझा। हॅलो हा अमोल, पेपर कसा काय संबंधित समाज काढायचा का तुम्ही? अमोल, प्रश्न पुन्हा विचार, कळला नाहीये। पेपर लिहिताना समाज पाडायचा का डायरेक्ट उत्तर लिहायचं? समास पाडायचा की सरळ उत्तर लिहायला सुरुवात करायची? समास पाडला तर आपलं स्वच्छता आपली दिसते म्हणून समास पाडावा, काही आवश्यकता नाहीये। वेळ घालवण्यासाठी समास पाडायची काही आवश्यकता नाही, जर डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल। मॅडम, थोडंसं वृत्तांत लेखनाबद्दल काय सांगाल? म्हणजे वृत्तांत लिहिताना त्याला 5 अंक आहेत, तर 5 गुण मिळवण्यासाठी स्थल म्हणजे त्याचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव लिहिणं महत्वाचं आहे, दिनांक लिहिणं महत्वाचं आहे, आणि त्याची पद्धत जी आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे तर त्यानुसार वृत्तांत लेखन करायला पाहिजे। मॅडम, आपल्याला पुन्हा एक फोन आला। नितीन काळे नागपूरहून बोलतोय। नितीन, प्रश्न विचार तुझा। काही कारणाने संपर्क तुटलेला आहे नितीनशी। मॅडम, तुम्ही सांगत होता वृत्तांत लेखनामध्ये ठिकाणाचं नाव, तिथल्या वेळ, ती वेळ महत्वाची आहे, ती वेळ लिहिणं महत्वाचं आहे। नंतर त्याचा जो आपण आखो देखा हाल जो आपण बघतो आणि जे सांगतो आपल्या घरी त्याप्रमाणेच लिखाण आवश्यक आहे वृत्तांत लेखनाचं। पण भाषा आपली ओघवती असली पाहिजे वृत्तांत लेखनामध्ये। आणि मॅडम, आकलनाबद्दल थोडंसं, कारण आकलनालाही गद्याकलनाला 4 अंक आहेत। 4ही प्रश्न सोपे असतात, शेवटचा प्रश्न मात्र अर्धवट मुलं लिहितात, त्यामुळे 3.5 मार्क द्यावे लागतात। तर ते 4पैकी 4 मिळण्यासाठी पूर्ण वाचन, त्याचं गद्याचा जो सारांश दिलेला आहे त्याचं वाचन करणं अत्यावश्यक आहे। आणि एकदा मॅडम पुन्हा पूरक पठणाबद्दल सांगाल? पूरक पठणामध्ये 2 प्रकार असतात, एक कहाणी तरी पूर्ण लिहा किंवा तुमच्या भाषेत लिहायची। ती कहाणी 4-5 वेळा वाचली पाहिजे, तर ती तुम्हाला आकलन झाली असेल तर तुम्हाला ती लिहिता येईल। किंवा 2 प्रश्न, 4 प्रश्न विचारलेले असतात, त्यातले दोघांची उत्तरं लिहायची असतात, त्याला 8 गुण असतात, म्हणजे प्रत्येकी 4-4 असतात। मॅडम, आपल्याला सुरवी शिवसेनेचा फोन येतोय पुण्याहून। सुरवी, तुझा प्रश्न विचार। हॅलो, मी पुण्याहून बोलतेय। माझा फुल हिंदीचा सब्जेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पाठ महत्वाचे आहेत ते जरा सांगाल का? मॅडम, पुन्हा एकदा 80 मार्कांसाठी तयारी करते, पुन्हा एकदा 80 मार्कांसाठी प्रश्न, पाठ क्रमांक 1 तो महत्वाचा आहे। नंतर दुसरा आहे पाठ क्रमांक 1 गुप्तधन, दुसरा सह्याद्री को वंदन, तिसरा आहे ऐनक, चौथा समय, सच्चा सुख, आणि रघुनाथ माशेलकरांचा जो जीवनचरित्र आहे, जो विश्वास मेहेंदळांचा, त्याच्यावर जास्त भर दे बाबा। नक्कीच मॅडम, तुम्ही IBN लोकमत मध्ये आलात आणि विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केलं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आणि आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। उद्याचा आपला विषय आहे संस्कृत, ज्याच्यामध्ये खूप मार्क्स मिळत असतात विद्यार्थ्यांना तयारी केली तर, आणि त्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत कुमुद विद्या मंदिरच्या देवनारचे उपमुख्याध्यापक चंद्रशेखर गर्गे। तुमचे प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळात आम्हाला फोन करा। आमचा फोन नंबर आहे 022-66-899-204, या क्रमांकावर संपर्क साधा। आणि पाहायला विसरू नका, तयारी 10वीची हा कार्यक्रम खास 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी आम्ही आयोजित केलेला आहे आणि अतिशय भरघोस प्रतिसाद मिळतोय। तज्ञ मार्गदर्शक तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही बोलवतोय। पहा फक्त IBN लोकमत।